मराठ्यांनी मराठीसह हिंदी आणि इंग्रजी भाषेवरही आपले प्रभुत्व वाढवावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले। मराठा सेवा संघाच्या पुणे जिल्ह्याच्या वतीने संघाच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय मराठा संवर्धन मेळावा आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी इतिहासाचार्य प्राध्यापक महमूद देशमुख यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले, तर आमदार नरेंद्र पाटील आणि माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी झेप साता समुद्रापलीकडे या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले। यावेळी उपमहापौर दीपक मानकर, शिरीष जाधव, विजयकुमार ठुबे, डॉक्टर दिलीप देशमुख, ब्रिगेडियर सुधीर सावंत, प्रवीण गायकवाड, अरविंद गावंडे, ॲडव्होकेट वासंती नलावडे आणि नंदकुमार ढाणे उपस्थित होते। आपल्या कल्पनेतील शिवधर्माचे शिवराज्य या देशामध्ये आणण्यासाठी समाज प्रयत्न करत आहे। सत्य अविनाशी असते, प्रखर असते, निकष असते, प्रवाही असते, मानवी मूल्यांचा आधार असते। श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील माथाडी कामगारांचे आराध्य दैवत, अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, कौटुंबिक प्रश्न, निवासाचे प्रश्न सोडवण्यासाठी खेडेकर म्हणाले, सध्या सर्वत्र मराठी बरोबरच हिंदी आणि इंग्रजी भाषेलाही महत्त्व दिले जात आहे। त्यामुळे मराठ्यांनी मराठीसह हिंदी आणि इंग्रजी भाषेवरही आपले प्रभुत्व वाढवावे। मराठ्यांनी बहुभाषिक होणे गरजेचे आहे। तसेच सार्वजनिक ठिकाणी भाषेचा वापर करताना काळजी घ्यावी। पुण्यासारख्या शहराचे पुनर्वसन ज्या जिजाऊंनी केले त्यांचेच नाव जिजापूर असे देण्यात यावे अशी मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे। त्या दृष्टीने सेवा संघाच्या वतीने काम होणे गरजेचे आहे। प्रत्येक जण सेवा संघाला बदनाम करण्यासाठी प्रयत्न करत असून संघाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक काम करत असताना आपल्या भाषेवर प्रभुत्व मिळवले पाहिजे। जोपर्यंत विवेक बुद्धीने, तर्क आणि वैज्ञानिक दृष्टीने आपले जीवन सुधारत नाही तोपर्यंत आपण शासनाकडे धोरणात्मक बाबी मांडू शकणार नाही। त्यामुळे प्रत्येक मराठा माणसाला बहुभाषिक ज्ञान असणे आवश्यक असल्याचे खेडेकर यांनी सांगितले। मानकर म्हणाले, मराठ्यांना आरक्षण द्यावे ही मागणी अनेक दिवसांपासून आहे, परंतु शिवरायांच्या नावावर ज्यांनी राजकारण केले, सत्ता भोगली, त्यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे। मराठ्यांच्या आरक्षणासाठी मराठा सेवा संघाने विधानसभेवर लाखोंच्या संख्येने मोर्चा काढा, त्यामध्ये मीही सहभागी होईल, परंतु हे आरक्षण मिळालेच पाहिजे। यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे हा विषय दिला होता। त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे हा विषय मागे पडला। त्यावेळी आपल्यासारख्या मराठ्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे होते अशी भावनिक हाकही मानकर यांनी यावेळी दिली। आणि राष्ट्राच्या पाठीशी ठामपणे तो उभा राहतो तो मराठा। छत्रपतींचा विचार घेऊन जगणारे आपण मंडळी आणि छत्रपतींचा वसा जगणारे आपण। छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर एक अंतरात्म्यामध्ये स्फूर्ती निर्माण होते आणि आपण देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा भेट घ्यावा हे सातत्याने मनामध्ये येते। भंडारा या महाराष्ट्रावर राज्य शासनामध्ये 70% मराठी आहे, राज्यकर्ते मराठी आहेत। यांना मराठ्यांचा दळवा कधी येणार हे कसं एकदा विधानसभेमध्ये जाऊ दे सगळा मोर्चा मराठी विघटित झालेले होतो, संघटित झाले, कारण की मराठ्याच्या संघटना एवढ्या झालेल्या आहेत, कार्यकर्ते कमी आणि नेते जास्त आहेत। त्यामुळे ह्या विचाराच्या अनुषंगाने जे एकत्रित येतील, कारण प्रत्येक संघटना केली की त्याचा विचार वेगळा, त्याचं अस्तित्व वेगळं असतं, म्हणून त्या प्रत्येकाला बरोबर घेऊन मराठा सेवा संघाच्या माध्यमातून हा विषय आपण निश्चितपणे मागे लावला कारण गेल्या अनेक वर्ष आपण ह्या योजना ऐकल्या।
परंतु या गोष्टीमध्ये काहीतरी परिवर्तन करण्याची क्षमता आपण आपल्यामध्ये आणायला पाहिजे. छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर एखाद्या विषय हातामध्ये येतला. मला वाटतं छत्रपतींच्या नावाचे राजकारण धंदे 17 लोकांनी भोगली. आपल्या स्वतःचे आपल्या समाजाचे छत्रपती असताना आपण हे परिवर्तन का होऊ शकत नाही हा विचार देखील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे.